नमस्कार मित्रांनो, स्मिताज मोटिवेशन चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक छानशी गोष्ट घेऊन आलेली आहे. स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच जिज्ञासू वृत्तीचे होते. संगीत, खेळ यासह विविध उपक्रमामध्ये ते नेहमी सामील होत असे. अध्यात्माविषयी तर त्यांना आवड होती. एक दिवस काय होतं, ते बनारसमध्ये जातात आणि बनारसमध्ये गंगा नदीचे स्नान करून ते दुर्गा मातेच्या मंदिराकडे निघालेले असतात. त्यांच्या हातामध्ये प्रसाद असतो. ते पाहून काही वानरसेना त्यांच्या जवळ येते आणि त्यांना घेरते. त्यांच्या हातात असलेले प्रसाद हिसकावून घेते. हे पाहून स्वामीजी खूप घाबरतात आणि तिथून जाण्यास निघतात. त्याच वेळेस समोरून एक इसम तिथे येतो आणि त्यांना म्हणतो की असं वानरसेनेपासून घाबरून न जाता त्यांचा सामना कर. हे ऐकून स्वामी स्वतः पुन्हा त्या वानराकडच्या दिशेने जाऊ लागतात. जेव्हा वानरांना कळते की तो इसम आपल्याकडे येत आहे, तेव्हा वानरसेना तिथून पळून जाते. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच समजते की आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकटे, कितीही अडचणी आल्या तरी आपण नेहमी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अशा परिस्थितीचा सामना करा. परिस्थिती आपोआप निघून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.